तर चंद्रराव तावरे यांचं वय काढण्याची अजित पवारांना गरज नव्हती असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय। त्यांच्या जागी तुमचे वडील असते तर तुम्हाला कसं वाटलं असतं असं देखील विजय शिवतारे यांनी म्हटलंय। लोकांची वय काढून काही होणार आहे का असा सवाल देखील विजय शिवतारे यांनी अजित दादांना केला। बजरंग सोनवणेला पाडतो झालं का, अमोल कोल्हेंना पाडतो झालं का, लंकेला पाडतो झालं का। आता त्यांनी स्वतःचा विचार करायला हवा की आपली विश्वासार्हता कमी होते। तर महाराष्ट्रात कुठेही हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली नाही। मुलांना हिंदी अवगत व्हावी यासाठीच तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा आहे। महाराष्ट्रात कुठेही हिंदीच्या पुस्तकाचं वितरण झालेलं नाही। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी हा दावा केला। केंद्र शासनाने सीबीएसई पॅटर्न म्हणजे राज्यामध्ये लागू केलेला आहे आणि यामध्ये मी तर अगोदरच सांगितलं की मराठी ही अनिवार्य आहे। दुसरी भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा ही कोणती आहे? हिंदी आहे। मुलांना फक्त ती भाषा अवगत असावी याच करता आहे। पण आता हिंदीचं पुस्तक कुठेही पहिलीपासून दिलेलं नाही। मी तरी बघितलं, कालच मी बघितलं की मुलांना पुस्तकं दिलेत त्यामध्ये हिंदी कुठेही दिलेलं नाही। मुलांना हिंदी भाषा ही 5वी पासून आहेच। मुलांना राज्याच्या बाहेर गेल्यानंतर हिंदी भाषा अवगत असावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंग्रजी भाषा अवगत असावी। हाच विषय पहिलं प्राधान्य मराठीला असेल।